इथलं म्हणलं आम्हाला जाऊन दिलं कारण 12 म्हणले नाही आम्हाला सहयोगला कधी दादांना फोन जरी केला ना तर दादा आम्हाला रिप्लाय द्यायची तो माणूस होता. आता फक्त कसं झालं राज्य आहे पण दादा तसंच झालं त्यांचे खूप उपकार मारले आणि तुमच्या पाठीशी आम्ही सगळे राहू. काही वोटिंग केले आपली सीट काय नाही. थँक्यू. भूषण दाते सर शंतनू दातेंचा मुलगा आणि शंभर दादा ओळखायचे. दादा नुसतं नावावरूनच मागायचं शंत्याचा मुलगा का म्हणलं हा शंभ्याचा पुतण्या का तुम्ही वाटलंच विश्वासराव देवकाच येत ना त्यांना थोडा विचार. किती झालं सगळं? 45. चला ये ना ताई ये तुझं पण आहे. सगळे इथेच थांबा सगळे थांबा. आपण जाऊ शकत नाही तुम्ही मोडला माझा LCD मीडिया नाहीच आज गेले नाहीत सर. माझा कान मोडतो धनु नाही माझं नाही. सुम्या बेकार आहे. अण्णा काढू का सर करू इकडे सर मला पाठवून तू दादा बोल मला तर काही दिसणार काय चाललंय ते नाही बघू ना हात काढे काय का बोला ए यार सांभाळ तू का दादा इकडं दादा बाहेर येऊन थोडं बाहेर येऊन या ना. बाहेर येऊन प्लीज. येस दादा इथं येस. हा या मोबाईल तुमचा जा ओके चला माईक चालू करा. त्यांचे प्रेम बघा. अशा आहेत की मला दादांचीच आठवण येत सगळीकडे जाताना. प्रतिसाद पण लोकांचा चांगला दिसतो आणि आता दुपारनंतर मला ग्रुपवरनं कॉल्स येतात की भरपूर लोकांचं मतदान आता चालू. मला वाटतं ॲव्हरेज 60% मतदान आतापर्यंत झालं. सकाळी दादा तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं की 2029ला तुम्ही लढावा असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याच्यावरनं रोहित पवारांनी सुद्धा विधान केलेलं आहे. योगेंद्र पवार म्हणतात की आजचा दिवस त्या गोष्टीवर बोलण्यासारखा नाही आहे. म्हणजे मतमतांतर पवार कुटुंबियात पाहायला मिळतात. तुम्ही अजूनही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात? नाही बघा, मी सकाळी जे बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला. मी बोललो की मागणी आमच्या लोकांची आहे. मी सारखं बोलत आलो आहे की मला पक्षासाठी काम करायचं, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करावं. नाही आता सुमित्राबाई या उमेदवार आहेत निवडणुकीमध्ये त्या गणित आहे तुमचं. कारण आज मतदान होतं, एक भावनिक पातळीवर सगळं
इलेक्शन सगळं गेलेलं आहे आणि नाही, त्यात तुम्ही आजच 29 नाही, ची आज मी बोलून दाखवल्यामुळे आधीपासून त्याचे मी अनेक बोलत- अर्थ निघतात. मी आधीपासून बोलत आलोय की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार. नगर परिषदच्या वेळेस पण नगर अध्यक्षपदीसाठी पण माझं नाव आलेलं होतं. तेव्हा पण मी दादांना सांगितलं की मला एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं. रोहित पवार दादा, याच्यावर असं काही आहे का उद्या विलिनीकरण झालं तर मग आधीच आपलं एक जागा बुक करून ठेवावी? कारण बरेचसे दावेदार आहेत, तुमच्या पिढीतले 4 दावेदार आहेत आता बारामतीसाठी दादांच्या पाठी. मला वाटते की तो हक्क तुम्हाला नाही निर्णय घ्यायचा, तो आमचा हक्क आमचं आहे. नाही, मी तेच बोलतोय, तुम्ही बोलताय 4 द्या, ते तुम्ही बोलताय. मी काय आम्हाला बोलतो- दिसतात ते. नाही, ते काही 4 रिएक्शन आले म्हणून मग रिॲक्शन आले कारण रोहित दादा काहीतरी बोलले, युगेन दादा काय बोलले की आम्ही आधीच्या काळात पण असं नव्हतं लढायला पाहिजे. त्यांनी त्यांचं इच्छा तिथं वक्तव्य सांगितलं. मला पण तसं वाटतं की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे. मी सारखं ते बोलत आलो, तुम्ही बघितलं पण आज असेल. योगेंद्र पवार परदेशात आहेत. ते म्हटलं तुमच्याशी बोलणं झालं होतं काही व्यावसायिक कारणानिमित्त ते परदेशामध्ये हो, गेले ते म्हणून कामासाठी तिथं गेले. मी तेच बोलतो, माझं आणि युगेंद्रचं बोलणं झालं. आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं. 29 मध्ये रोहित दादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची ही इच्छा नाही. म्हणजेच विलिनीकरण होणार. ते मी नाही सांगू शकत. ते पक्षातले वरिष्ठ नेते, दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते निर्णय घेतात. दादा, विक्रमी मताधिक्याने सुनीताताई निवडून येतील असा अंदाज आहे. एकूणच प्रतिसाद बघता तुमचा काय अंदाज आहे? सकाळी जेव्हा आम्ही बूथ टू बूथ गावोगावी जात होतो तेव्हा प्रतिसाद चांगला होता, पण दुपारी थोडं कमी झालं आणि मग नंतर 4 नंतर परत तो वाढत गेला. तर आता मला कळते 60% पर्यंत झाला असेल तर 2 लाखपर्यंत तरी पोचायला पाहिजे. म्हणजे नवीन विक्रम होणार यंदा. तो विक्रम होणार आणि विक्रम वहिनी आणि दादांचं एकत्रित होणार. श्रीनिवास बापू म्हटलेले आहेत की 2029ला सुनेत्रा वहिनी माघार घेतील आणि जय दादाला पुढे करतील 2029 विधानसभा. मी तेच तुम्हाला सांगतोय की श्रीनिवास काका बोलले असतील, माझ्या मनात इच्छा तशी नाही आहे. माझ्या मनात इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून पक्षातल्या सर्वच सहकाऱ्यांची मदत करायची, एकमेकांबरोबर काम करायचं आणि बारामतीचे जे आमचं कुटुंब आहे त्यांच्यासाठी मी सारखं सांगत आलो की मी त्यांच्यासाठी काम करणं जसे दादा करायचे. दादा साहेबांची तब्येत कशी आहे? तुमचं काही बोलणं झालंय का साहेबांचं? नाही, माझं रेवतीशी बोलणं झालं. आजोबांचं डिस्चार्ज झालं आणि आजोबा आता रॉयल स्टोनला सिल्वर ओकला आहेत. ओके, थँक्यू. एक बोट दादा. तुम्ही हात काढा. एक दादांचा पण जुना फोटो आहे, तो मी पोस्ट करणार आहे माझ्या इंस्टाग्रामवर. तर तुम्ही ते 24 तास. चालेल. Yes, sir.